कोरोनानंतर आता महाराष्ट्रात नव्या विषाणूचं संकट वाढलं आहे। राज्यात H3N2 मुळे 2 संशयित रुग्णांचा मृत्यू झालाय। अहमदनगरमध्ये 23 वर्षीय तरुणाचा तर नागपुरात 78 वर्षीय वृद्धाचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे। महाराष्ट्रात नव्या विषाणूचं संकट वाढताना दिसतंय। राज्यात 2 रुग्णांचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे। यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, प्राथमिक अहवालानुसार हा गंभीर आजार नसून तात्काळ उपचार घेतल्यास 2 दिवसात बरा होणारा आजार आहे। नगरमध्ये हिवताप बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय। नगर जवळील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणाचा हा हिवतापाच्या संशयित रुग्णाचा मृत्यू झालाय। नाशिकमध्ये हिवतापाचे 4 रुग्ण आढळलेत। हिवतापाचे फेब्रुवारी महिन्यात 2 रुग्ण तर मार्च मध्ये 2 असे 4 रुग्ण आढळून आलेत। त्यापैकी 3 रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून एका रुग्णावर अद्याप उपचार सुरू आहेत। राज्यातला कोरोनाचा प्रभाव ओसरतानाच आता H3N2 विषाणूचा शिरकाव झालाय। या विषाणूमुळे राज्यामध्ये 2 मृत्यू झालेत। यावर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी न घाबरण्याचं आवाहन केलंय। सर्व रुग्णालयांमध्ये आम्ही याबद्दल अलर्ट दिला आहे। अशा आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचार करण्याचे निर्देशही दिलेले आहेत। नागरिकांना सूचना आहेत, जर ताप आला असेल तर अंगावर काढू नका, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन हे आरोग्य मंत्री सावंत यांनी केलंय। मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थित का राहता, असा सवाल करत विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावलेत। विधानसभेत 7 मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचं कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली आहे। सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्याने 60 फूट खोल विहिरीत उतरून पाडसाचे प्राण वाचवलेत। येवला तालुक्यातील शेतकरी विनायक राठोड यांच्या विहिरीत पाडस पडले होते। घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले, मात्र यावेळी 60 फूट खोल विहिरीत शेतकरी विनायक राठोड यांनी स्वतः उतरत आणि वन कर्मचारी व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला सुखरूप बाहेर काढले। बुधवारपासून वातावरणात बदल झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। द्राक्षाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात सौम्य पाऊस येत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय का, अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करतायत। गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील सायखेडा, चांदोरीसह परिसरातील गावांना फटका बसलाय। मुंबईच्या लालबागमध्ये पेरू कंपाऊंड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका महिलेचा मृतदेह हाती लागला असून महिलेचे शव प्लास्टिक बॅगेत बांधून ते एका कपाटात बंद करून ठेवले होते। मृत महिलेचे वय 50 ते 55 वर्ष असण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे। पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिमी हिमालयाजवळ पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले, ते हळूहळू पूर्व दिशेला सरकत आहेत। यासोबतच हवेच्या खालच्या थरात चक्रकार वारे आहेत, त्यामुळे अमरावती विभागात गारपीट होण्याची शक्यता आहे। 15 मार्चला अमरावती विभागात हलक्या पावसाची शक्यता, तर 16 आणि 17 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। यावर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली आहे। यावेळी महापौर आणि उपमहापौर बैठकीला उपस्थित होते। यावेळेस
सुरळीत वीज पुरवठा करण्याची सूचना महावितरणास करण्यात आली। तसंच वीज पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या। बारामतीमधील खांडस गावात 22 फाटा येथील सांडपाण्याच्या टाकीमध्ये श्वास गुदमरल्याने 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मेणवलीच्या माध्यमातून सांडपाण्याच्या शेतीच्या पाण्यामध्ये वापर केला जातो। मुलगा मेणवलीमधील पाणी खेचण्याच्या पंप दुरुस्तीसाठी गेला असता त्याचा श्वास गुदमरू लागला, त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी वडीलही गेले। त्यानंतर दोघांना वाचवण्यासाठी एका पाठोपाठ एक आणखी दोघे गेले आणि चौघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला। शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महामोर्चा काढला आहे। बुधवारी इगतपुरीच्या घाटनदेवी पासून सुरू झालेला महामोर्चा कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। शेतकऱ्यांमधील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी या आदिवासी बांधवांनी संबळवर ठेका धरत नृत्य केलंय। यावेळी जेपी गावित आणि डीएल कराड यांनी देखील ठेका धरला। 12वीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नगरपर्यंत येऊन पोहोचले होते। या प्रकरणी आणखीन एका आरोपीस ताब्यात घेतलंय। यापूर्वी 5 जणांना नगरमधून अटक करण्यात आली होती। अटक करण्यात आलेला व्यक्ती हा शाळेचा संचालक आहे। हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी माहिती दिली आहे की वातावरणात गारवा निर्माण होऊन राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसू शकतो। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा बुधवारी दुसरा दिवस आहे। याचा सर्वाधिक परिणाम हा रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत असून रुग्णालयात अतिशय वाईट अवस्था आहे। यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। त्यात आता वरळीतील पोद्दार आयुर्वेद विभाग कर्मचारी संघटना, रुग्णालय आणि महाविद्यालय या संपात सहभागी झालेत। जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्यात आंदोलनं केली जात आहेत। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मालेगावात एल्गार पाहायला मिळाला। संपकरी कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। सुनावणीवेळी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच आक्षेप घेतलाय। यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वकिलांना थेट सवाल करून कोंडीत पकडलंय। तसंच शिंदे गटाच्या वकिलांनाही सरन्यायाधीशांनी महत्त्वाचे सवाल केलेत। 3 वर्षाचा सुखी संसार तुम्ही एका रात्रीत कसा मोडला, असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलाय। तर राज्यपालांच्या बहुमत चाचणी घेण्याच्या कृतीवर तीव्र नापसंतीही व्यक्त केली आहे। राज्याचा अर्थसंकल्प सादर होऊन आठवडा झाला असला तरी विरोधक सातत्याने अर्थसंकल्पाचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत। बुधवारी विरोधकांनी डोंगर आणि उंदराचं चित्र हाती घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि खोदा पहाड निकला चूहाच्या घोषणा दिल्या। विरोधक सातत्याने अर्थसंकल्पाचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत। बुधवारी विरोधकांनी डोंगर आणि उंदराचं चित्र हाती घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। विरोधकांच्या या टीकेला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। यंदाचा अर्थसंकल्प हा राज्याच्या प्रगतीला चालना देणारा असून सर्वसमावेशक आहे आणि अर्थसंकल्पाचं पंचामृत सर्वांना मिळालंय, असंही फडणवीस म्हणाले। सभागृहात फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। महाविकास आघाडी काळात शिवसेनेला सर्वात कमी निधी देण्यात आला। त्यावेळी शिवसेनेला तुम्ही फक्त 15% निधी दिला असा। आमच्या सोबत सेनेचे हे 40 आमदार आहेत, तरीही आम्ही
34% निधी दिला, त्यामुळे तुम्ही केली त्याची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा तसंच कामगार विभागानं बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय करण्यात आलाय। या पुरवठादारांकडून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार आहे। जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यात संप सुरू असतानाच सरकारनं हा निर्णय घेण्याचं कारण काय? तरी सरकारनं हा बाह्य स्रोताद्वारे भरतीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी ही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी महामोर्चा काढला आहे। यावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सरकार बोलणी करण्यास तयार असल्याचं म्हटलंय। तसंच मंत्री किसान सभा शिष्टमंडळासोबत मोर्चात जाऊन बोलणी करणार असल्याचंही ते म्हणाले। शेतकरी मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही, तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी मोर्चाच्या ठिकाणी यावं अशी भूमिका जेपी गावित यांनी घेतली आहे। सरकार सन्मानानं वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस सरकारला झुकवू शकतो हे दाखवून देणार असं गावित म्हणाले। राज्यात महाविकास आघाडीच्या सभा या पार पडणार आहेत। या पार्श्वभूमीवर बुधवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे। या बैठकीत एकजूट ठेवून निवडणूक जिंकू असा निर्धार घेण्यात आलाय। तसंच बैठकीत महाविकास आघाडीकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला। जुनी पेन्शन योजना लागू करण्यावर आमदार बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यातील 80% आमदार खासदारांना पेन्शनची गरज नसल्याचं बच्चू कडू म्हणाले। पेन्शनबाबत सरकारनं सर्वांचा विचार करून समान न्याय धोरण अंमलात आणावं असंही कडू म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी पीक विमा कंपन्यांना 8 दिवसांची मुदत दिली आहे। येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे दिले नाहीत तर पीक विमा कंपन्यांविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आणि रामदास कदम यांचे धाकटे बंधू उद्योजक सदानंद कदम यांच्यावर कारवाई केली आहे। कदम यांना ईडीने ताब्यात घेत चौकशी केली होती। त्यानंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। विशेष पीएमपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश दिलेत। महेश आहेरांविरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत। महेश आहेर या अधिकाऱ्याला प्रचंड माज असल्याचं आव्हाड म्हणाले। यांच्या संदर्भातील आम्ही 8 तासात ऑडिओ क्लिप बाहेर काढल्याचं देखील आव्हाड म्हणाले। तसंच याबाबत अजून अनेक बाबी उघड होतील। त्याने माझ्या मुलीला धमकी दिली, याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललोय, मात्र अजूनही त्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असंही आव्हाड म्हणाले। महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी आरोग्य क्षेत्रातील जाणकार माणूस आमच्याकडे आला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। तसंच सावंतांना बळजबरीने राजकारणातून दूर करण्यात आलं असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत डॉक्टर दीपक सावंतांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी
मी मंत्रिपदासाठी नाही तर काम करण्यासाठी आलो असल्याचं डॉक्टर दीपक सावंत म्हणाले.